जरांगेंचे ठरले 25 जानेवारीपासून उपोषण, अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन, सरकारकडे केल्या 7 मागण्या. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अमर उपोषण हत्यार उपसले आहे. येत्या 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषण करणार असल्याची घोषणा मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. मनोज जरांगे यांनी 7 मागण्या सरकारकडे केल्या आहेत. या मागण्याचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देण्यात येणार आहे. 25 जानेवारीच्या आज सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. समाज बांधवांनी प्रत्येक गावात बैठका घेऊन नेटवर्क उभी करावे. मराठा बांधवांनी पत्रिका छापून प्रत्येकाच्या घराघरात त्या पोहोचवायच्या आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगळे सोयरे यांच्या अधिसूचनेला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. सरकारने मराठा कुणबी एकच हा देखील अध्यादेश काढला नाही. 25 जानेवारीला एकानेही लग्नाची तारीख धरू नये. सगळा मराठा समाज अंतरवालीकडे येणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, विष्णू चाटे पकडला. आता सुधीर सुदर्शन घुले कृष्णा निशाण्यावर. आरोपीच्या शोधासाठी 3 पोलीस पथके. हत्या प्रकरणाचा तपास सध्या CID करीत आहे. त्यांना बीड पोलीसही आरोपी शोधण्यासाठी मदत करीत आहेत. अधिवेशनातही हत्यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे बीड पोलीस आरोपी शोधण्यासाठी धावपळ करीत आहेत. वातावरणातील बदलांचा पिकांना सातत्याने फटका बसत असून आता रब्बी पिकावर तसेच फळबागावर विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी नुकसानीच्या धास्तीने शेतकरी धास्तावले. रब्बीच्या सर्वच पिकांना बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याने पिकावर मोठे संकट कोसळले आहे. शेतकरी पिकांवर विविध कीटकनाशक औषध फवारणी करत आहेत. नुकसानच्या धास्तीने शेतकरी धास्तावल्याचे दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 15,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ केली आहे. 1,36,000 शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी पिकाचा विमा. 1.5 लाख हेक्टर क्षेत्र केले संरक्षित. अतिवृष्टीच्या अनुदानासाठी eKYC बंधनकारक. तहसीलदारांची माहिती, 79 कोटी 87 लाखाचे अनुदान आले. पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने 1,15,685 शेतकऱ्यांना 45,970 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने 79 कोटी 87 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून eKYC करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी संबंधितांना eKYC बंधनकारक आहे. कांद्याचे भाव आले निम्म्यावर. 300 ते 350 रुपयाचा मिळतोय 10 किलोला भाव. या महिन्यात कांद्याचा भाव 300 ते 350 रुपयावर उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोर्टल सुरू नसल्याचा परिणाम, शेतकरी बसले ताटकळत. 7/12 आधार लिंक होईना, शेतकरी संतापले. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ कर्नाटक विधानसभेत प्रत्येक सीटवर बाबासाहेबांचा फोटो ठेवला होता. कोणतीच अशी सीट सुटलेली नव्हती की बाबासाहेबांचा फोटो तिथे दिसत नव्हता. असा नजारा पहिले कधीच पाहायला भेटला नाही. शहाच्या विरोधात पुऱ्या देशात प्रदर्शन होत आहे, पण कर्नाटक विधानसभेत अलगच नजारा पाहायला मिळाला आहे.